हॅलो. आपण सध्या कॉर्पोरेटमध्ये काम करतो जवळपास सगळेजण 9 to 5 चा जॉब आहे. काही जण नाईट शिफ्ट करतात, काही जण 12 तासाची शिफ्ट करतात, तर काही 8-8 तासाची रोटेटिंग शिफ्ट करतात. सगळेच जण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत. प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स नाही आहेत म्हणलं तर मी तरी काय विश्वास नाही ठेवणार त्याच्यावरती. प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहेत. काही काहींना रिलेशनशिपमध्ये, काहींना फायनान्शियल स्ट्रेस आहे, एनिथिंग. बट मी जस्ट एकदा स्क्रोल करता करता एक मूवी माझ्या समोर आला. त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. तो मूवी होता एक उनाड दिवस. अशोक सराफांचा मूवी आहे. आणि असं म्हणतात की तो सुद्धा म्हणजे त्यात असं आहे त्याचं एका कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनमध्ये आहे. आय थिंक डायरेक्टर वगैरे असतील. त्याच्यानंतर ते एका मीटिंगसाठी जातात आणि नंतर काही कारणास्तव ते बाहेर पडतात तिथून. म्हणजे कामानिमित्ताने गेलेले ते बाहेर पडतात. मग त्यांना त्यांचा मित्र भेटतो शाळेतला. त्यांच्यासोबत गप्पा होतात. आणि तो अशोक मामा हा दिवस वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या अर्थाने जगायला लागतात. आणि त्यांचं एक वाक्य आहे ते मला खूप भावून गेलं, की वर्षातून एक दिवस तरी वेगळा काढा, जेणेकरून तुमचं आयुष्य कमीत कमी 5 वर्षांनी वाढेल. असं ते म्हणले होते. बट मी पण तसं करून बघणार आहे. मला वाटतं की प्रत्येकाने तसं करून बघावं. एक दिवस तुम्ही फोन स्विच ऑफ करा, घरी ठेवा. पाकिटामध्ये काही कॅश घ्या, हातात काही कॅश घ्या आणि एक दिवस फिरायला म्हणून बाहेर पडा एकटेच. तुम्ही पुण्याजवळ असाल तर ट्रेन पकडा, जनरल डब्याचं तिकीट काढा. तिथून तुम्ही कुठेतरी प्रवास करा, लोकलचा प्रवास करा. रँडमली म्हणजे तुम्हाला काही नाही आहे. आणि तुम्ही जे रेग्युलर कपडे वापरतात त्यापेक्षा थोडे वेगळे, थोडे आगळ-पगळ किंवा जसं त्यांनी मूव्हीमध्ये त्यांनी दाखवलंय त्याप्रमाणे तुम्ही एकदा दिवस प्लॅन करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल असं मला वाटतं. आणि येस डेफिनेटली मी पण हा एक उनाड दिवस ट्राय करणार आहे. आणि खूप एक्साइटिंग मूव्ही आहे, सिंपल आहे. मलाच आत्ता समोर आला. तुम्हाला बऱ्याच जणांना हा मूव्ही माहिती पण असेल. एकदा तो मूव्ही जाऊन नक्की बघा आणि एक दिवस तसं वागून बघा. नक्की तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स, तुमचे माइंड स्ट्रेस, तुमच्या असलेलं डिप्रेशन, बऱ्याच गोष्टी त्यांना निघून जायचे चान्सेस असतात. कारण तुम्ही जेव्हा बाहेर बघता, जेव्हा तुम्ही बाहेर पडता, अनोळखी माणसांना भेटता, त्यांच्यासोबत बोलता, तुम्हाला एक गोष्ट जाणवते, की तुम्हाला जे प्रॉब्लेम खूप मोठे वाटतायत, ॲक्च्युअली त्याच्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रॉब्लेममध्ये ती माणसं आहेत ऑलरेडी आणि ते त्याला इझिली हँडल करतायत. बस येस, तुम्ही तो मूव्ही नक्की बघा आणि नक्की तसा एक दिवस एन्जॉय करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही एन्जॉय जर केला असेल तर. आणि करून झाल्यानंतर याच व्हिडिओवरती कमेंट करा, की तुम्हाला कसं वाटतं. थँक यू.